पश्चिम आशियामध्ये युद्धज्वर कमी होण्याची चिन्ह. इराण आणि इस्रायल अमेरिका युद्धाला तात्पुरता विराम. इराणवरील हल्ले 2 आठवडे थांबवण्याचा ट्रम्प यांचा निर्णय. काही अटींसह हॉर्मुझमधून 2 आठवडे सुरक्षित प्रवासाची मुभा. ट्रम्प यांच्या भूमिकेनंतर इराणची मोठी घोषणा. चौदा दिवसांच्या युद्धविरामासाठी इराणचे 10 प्रस्ताव. अमेरिकन सैन्य माघारी घेण्यासह लेबनॉनवरील हल्ले थांबवण्याची अट. तर सर्व स्तरावर लढाई थांबवत भविष्यात हल्ले होणार नाही याचीही मागितली ग्वाही. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांची आज पत्रकार परिषद. संध्याकाळी 5:30 वाजता साधणार संवाद. युद्धविरामानंतर इराणमध्ये जल्लोषाचं वातावरण. युद्धविरामानंतर इराणनं अमेरिकेला ठणकावलं. युद्धविरामाचा अर्थ युद्धाचा अंत असा होत नाही. आमचं सैन्य तयार. शत्रूंनी चूक केली तर उत्तर देऊ, इराणचा इशारा. चीनच्या मध्यस्थीनंतर इराण शस्त्रसंधीला तयार. अमेरिकेच्या माध्यमांची मोठी माहिती. तर अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हॅन्स इस्लामाबादला जाण्याची शक्यता. युद्धविरामानंतर इस्रायलच्या भूमिकेकडे जगाचं लक्ष. युद्धविरामाच्या घोषणेनंतर इस्रायलच्या गोटातून संमिश्र संकेत. इस्रायल, लेबनॉन आणि हिजबुल्लावरील हल्ले सुरूच ठेवण्याच्या विचारात. मात्र इराणच्या करारात हल्ले टाळण्याचा स्पष्ट उल्लेख. युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या. 3 आठवड्यात पहिल्यांदा कच्चं तेल $100 प्रति बॅरलच्या खाली. कोल्हापुरातील कागलमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का. समरजितसिंह घाटगे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आज करणार घर वापसी. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावाला जाताना प्रवास महागणार. एसटीच्या दरात 10% भाडेवाढ. 15 एप्रिलपासून नवे दर लागू होणार. यंदा मान्सूनच्या सरासरी पर्जन्यात 6% घट. अल निनोच्या परिणामानं मान्सूनच्या ढगनिर्मितीमध्ये अडथळा. स्कायमेटनं वर्तवली शक्यता. राज्यात तापमानात मोठी घट. अवकाळी पावसामुळे कमाल आणि किमान तापमान 5 ते 7 अंशांनी घसरलं. इंदापुरात भैरवनाथांची यात्रा उत्साहात संपन्न. गुलालाची उधळण करत चांग भलचा जयघोष. भीमाशंकर मंदिर 31 मे पर्यंत बंद राहणार. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर आणि परिसराची कामं वेळेत पूर्ण होण्यासाठी निर्णय.